रामकृष्ण हरी. दिलेला शब्द पाळण्याचे महत्त्व. आपल्या सर्वांना माहीत आहे की पांडवांनी आपला शब्द पाळण्यासाठी तब्बल 13 वर्षे आपले राज्य सोडले होते. पण अर्जुनासाठी सत्याकरिता राजाच्या भोगापासून दूर जाणे ही काही नवीन गोष्ट नव्हती. त्याने अरण्यच्याही खूप आधी एकदा असे केले होते. ती कथा अशी आहे. पांडवांचे द्रौपदीसोबतचे कल्याणम हे एक असामान्य होते. तथापि ते धर्मशास्त्रानुसार पूर्णपणे योग्य होते. किंबहुना द्रौपदी ही सर्वश्रेष्ठ पतिव्रतापैकी एक असून तिच्या धर्मवर्तनाबद्दल भगवान कृष्णानेही तिची प्रशंसा केलेली आहे. या कल्याणमचे समर्थन करणारी काही कारणे. पांडवांची आई कुंतीदेवी, जिला खोटेपणा काय असतो हे कधीच कळले नाही, तिने आपला मृत्यूपत्र दिला. भगवान विष्णूच्या अवतारापैकी एक असलेल्या व्यास महर्षींनी कल्याणम करण्याची आज्ञा दिली. तिच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन भगवान शिवाने द्रौपदीला पांडवांशी विवाह करण्याचा वर दिला. पांडव जरी शारीरिकदृष्ट्या 5 असले तरी ते सर्व देवांचा राजा इंद्रांचे अंश होते. त्यामुळे पांडव वास्तविकपणे एकच होते. नारद जे स्वतः भगवान विष्णूचे अवतार होते, त्यांनी पांडव आणि द्रौपदी यांना एकत्र राहण्यासाठी काही नियम सुचवले. याचे कारण असे की जरी ते देवदेवतांचे अंश असले तरी मानवी रूप धारण केल्यामुळे धर्मशास्त्रानुसार काही अतिरिक्त नियम पाळणे आवश्यक होते. त्या नियमापैकी एक नियम असा होता की द्रौपदीने प्रत्येक पांडवाबरोबर 1 वर्ष घालवावे आणि जेव्हा ती त्यांच्यापैकी एकासोबत असेल तेव्हा इतर कोणत्याही पांडवाने ते राहत असलेल्या महालात येऊ नये. या नियमाचे उल्लंघन झाल्यास राज्य सोडून प्रायश्चित्त म्हणून 1 वर्षाची तीर्थयात्रा विहित करण्यात आली होती. पांडव आणि द्रौपदी आनंदाने राहत होते. पण एके दिवशी एक ब्राह्मण अर्जुनाकडे धावत आला आणि म्हणाला की चोरांनी त्याच्या गायी चोरल्या आहेत. अर्जुनाला चोरांना पकडण्यासाठी त्याच्यासोबत धाव घ्यायची होती, पण त्याच्या लक्षात आले की त्याचे धनुष्यबाण युधिष्ठिराच्या महालात ठेवलेले आहेत आणि तो तेथे द्रौपदीच्या सोबतीत आहे. तो क्षणभर संकोचला. मग ब्राह्मणाची दुर्दशा पाहून तो युधिष्ठिराच्या महालात धावत गेला, आपले धनुष्यबाण घेतले आणि चोरांना पकडण्यासाठी धावला. चोरांना पकडून त्यांना शिक्षा दिल्यानंतर आणि ब्राह्मणाच्या गायी परत करून अर्जुन युधिष्ठिराकडे परत आला आणि त्याने केलेल्या नियमभंगाबद्दल त्याला सांगितले. युधिष्ठिराने आपल्या नियमाच्या उल्लंघनाचे कारण जाणून अर्जुनाला सांगितले की त्याला तीर्थयात्रेला जाण्याची गरज नाही. ही त्याच्या विरुद्ध झालेली चूक असल्यामुळे आणि तीही चांगल्या कारणास्तव तो अर्जुनाला क्षमा करेल. तथापि अर्जुन कधीही त्याचे वचन मोडणार नव्हता. तो ताबडतोब 1 वर्षाच्या तीर्थयात्रेला निघाला. कदाचित यामुळेच अर्जुन भगवान कृष्णाचा इतका आवडता सखा आहे. या कथेतील बोध. या कथेतून हे दिसून येते की दिलेला शब्द पाळणे किती महत्त्वाचे आहे. मग त्याचे काही महत्त्व असो वा नसो आणि ते कितीही कठीण असले तरी नियम मोडल्याबद्दल शिक्षा होईल हे माहीत असूनही अर्जुनाने आपल्या प्रजेचे रक्षण करण्याचे आणि चोराला शिक्षा करण्याचे राजा म्हणून आपले कर्तव्य करणे थांबवले नाही. यावरून हे सिद्ध होते की माणसाने आपले कर्तव्य कोणत्याही आळसाशिवाय किंवा कोणत्याही प्रकारच्या भीतीशिवाय नेहमी पार पाडले पाहिजे. अशा लोकांना मिळणारे प्रतिफळ तात्काळ अडचणीच्या रूपात येते, पण अंतिमतः सत्याचाच विजय होतो.
सत्यमेव जयते. अर्जुनाचा विजय हा भगवंताशी शाश्वत मैत्री मिळवण्याच्या रूपात होता. या कथेतून संदेश. कल्पना करा, जर प्रत्येकाने आपला शब्द पाळला आणि नेहमी सत्यच बोलले तर आपल्याकडे भ्रष्टाचार असेल का? आपल्याकडे गरिबी असेल का? ही गोष्ट अंगी बाणवणे खूप कठीण असले तरी जोपर्यंत आपण सत्यवादी होत नाही तोपर्यंत विकास होणार नाही. अर्जुनाप्रमाणे जर प्रत्येकाने आपापले कर्तव्य केले तर एवढ्या मोठ्या बुद्धिमान समुदायाचा विकास इतका मंद होईल का? खोटे बोलून मिळवलेला तात्पुरता फायदा कधीही टिकत नाही. त्यामुळे आयुष्यात दीर्घकाळात आपले नुकसान तर होईलच, पण देवाचे मन जिंकण्याचा मार्ग तर दूरच राहिला. रामकृष्ण हरी.